नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे चमचमीत अशी ओल्या तुरीची आमटी. ओल्या तुरीच्या शेंगा आहेत, तर त्याची दाण्यांची आमटी बनवणार आहे. तर त्याच्यामध्ये बटाटा पण थोडासा टाकणार आहे. तर बटाटा आणि दाण्यांची अशी मिक्स अशी भाजी बनवणार आहे. तर रोज-रोज भाजीला काय बनवायचं असा तर प्रश्न असतोच. तर आजची रेसिपी आहे, तर ती अतिशय टेस्टी आणि चमचमीत आहे. तर रस्सा भाजी बनवणार आहे मी. तर सर्वात आधी तर साधारणतः एक 2 चमचे इतकं तेल घेतलं. तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलंय. जिरं छान फुललं की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा आहे बारीक चिरलेला, तर तो ॲड केला. कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. एक 2 मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये लसूण खोबरं आहे, तर त्याची पेस्ट आहे ती टाकली आहे. तर लसूण खोबरं मी नंतर टाकते, तेलामध्ये डायरेक्टली नाही टाकत, कारण लगेचच ते जळण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा टाकल्यानंतरच बऱ्यापैकी मी लसूण खोबरं ॲड करते. तर लसूण खोबरं टाकल्यानंतर पण थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट जे कांदा लसूण मसाला असतो तर तो ॲड केलाय. हळद ॲड केली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलंय. थोडंसं परतून घेतलंय आणि त्याच्यानंतर जो पण भाजीचा आपला मसाला असतो आमटीसाठी टाकतो, तर तो कोणताही मसाला टाकू शकतो आपण. तर मी थोडासा गरम मसाला टाकला होता आणि तो पण परतून घेतला आणि त्याच्यानंतर बटाटा आणि ओल्या तुरीचे दाणे आहेत, तर ते एकत्र ॲड करतीये. स्वच्छ धुवून घेतलंय. बटाट्याची साल काढून बटाट्याच्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत आणि ते परत एकदा छान असं एकत्र सर्व जे मसाले आहेत, तर त्याच्यामध्ये एकत्र छान मिक्स करून घेतलंय आणि बघू शकता तुम्ही साधारणतः एक 2 मिनिट आपल्याला ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. जो मसाला वगैरे आहे, तर तो पूर्णपणे बटाट्याला वगैरे एकत्र झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे आणि ते चांगलं परतून घेतलं की त्याच्यानंतर जितकं आपल्याला भाजी बनवायची आहे, त्या पद्धतीने आपल्याला ते त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर थोडंसं अर्धी वाटी पाणी मी जास्त ॲड करणार आहे, कारण भाजी शिजेपर्यंत आपलं पाणी जे आहे, तर ते थोडं कमी होईल. साधारणतः एक 3 ते 4 वाट्या भाजी पाहिजे होती त्याला. साधारणतः 4 वाट्यांसाठी एक अर्धी वाटी पाणी जास्त ठेवलंय, म्हणजे भाजी जी आहे तर ती छान अशी शिजली जाईल. तर बघू शकता तुम्ही आणि साधारणतः एक 10 ते 15 मिनिट लागतात आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी. त्याचे जे तुरीचे दाणे आहेत तर ते पण छान शिजले पाहिजेत. तर उकळी पण आली आहे आणि बघू शकता तुम्ही छान अशी भाजी तयार आहे आणि गॅसवरून काढण्याच्या एक 2 मिनिट आधी आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे थोडंसं घट्टसरपणा, दाटसर अशी आमटी आहे तर ती तयार होते. तर बघू शकता तुम्ही साधारणतः एक 2 चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट टाकलंय आणि आपली एक 2 मिनिट ठेवलंय आणि चमचमीत अशी बटाटा आणि तुरीच्या दाण्यांची भाजी आहे तर ती तयार आहे. अतिशय टेस्टी लागते आणि चमचमीतही आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन-नवीन रेसिपीज आहेत, तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.